जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 7व्या दशकातील 5वा समास द्वैत कल्पना निरसन पाहतोय. द्वैत तर साधकापाशी आहे. देहबुद्धी आहे, मन आहे, चित्त आहे, सगळं काही आहे. पण साधनेमध्ये त्याचं निरसन आवश्यक आहे. आणि ज्या गोष्टीचं निरसन करायचं ती गोष्ट कळली पाहिजे. तांदूळ निवडायला आपण घेतो, पण खडा दिसलाच नाही, कळलाच नाही तर निवडताही येणार नाही. तसं द्वैत समजावं लागेल. म्हणून समर्थांनी हे निरूपण केलेलं आहे की द्वैत कल्पना निरसन कशा पद्धतीनं घडेल, कुठे आपल्याला द्वैत लक्षात येईल आणि कुठे अद्वैतात शिरता येईल. आता द्वैत कळलं पाहिजे म्हणजे नेमकं काय? द्वैतात तर आपण आहे, वेगळेपणानं आपण अनुभव घेतोच आहे. मग त्याला कळून साधनेमध्ये राहणं म्हणजे नेमकं काय? असं पहा, आपल्याला जो काही अनुभव येत आहे तो आपण घेत आहे ही जाणीव आपल्यापाशी आहे ना. आता हे निरूपण आपण ऐकत आहे. समजा आपल्याला कोणी विचारलं की कोण निरूपण ऐकत आहे, तर मी निरूपण ऐकत आहे असंच उत्तर आपल्या हातून येईल. म्हणजे आपण निरूपण ऐकत असताना ते ऐकलं जात आहे इतकंच नाही, तर ते माझ्याकडून ऐकलं जात आहे अशा प्रकारचा भाव तिथे आहे. आता ऐकलं जात आहे इथंपर्यंत भाव राहायला अडचण नव्हती, पण माझ्याकडून ऐकलं जात आहे हा भाव तिथे कुठून आला? तो वृत्तीमधून आला. म्हणून समर्थांची अत्यंत महत्त्वाची ओवी काल निरूपणाच्या शेवटी आपण थोडी पाहिली. त्या ओवीकडे आपण सखोलतेनं पाहूया. वृत्तीरहित जे ज्ञान तेची पूर्ण समाधान, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. काल निरूपणात पाहिलं की जिथं माया आणि ब्रह्म या दोघांचीही जाणीव राहत नाही, म्हणजे परब्रह्म स्वरूपच साधक होतो, तिथं वृत्तीरहित खरं समाधान आहे. पण या विषयाकडं खोलात पाहताना आपण या दृष्टीनं पाहूया की द्वैत कल्पना निरसनात हे समर्थ आपल्याला का सांगतायत. वृत्ती ही जी गोष्ट आपण आत्ता पाहिली तिथे मी येऊन बसलेला आहे. वृत्ती ही एखाद्या तरंगासारखी आपण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. काल आपण एका सरोवराच्या स्थिर पाण्याचं उदाहरण पाहिलं. त्यामध्ये प्रतिबिंब दिसतं, पण पाणी हलल्यानंतर कळतं की हे पाणी आहे. तसं तरंग जेव्हा आत्मस्वरूपावरती उमटतो तिथे वृत्तीचं स्थान आहे. ती वृत्ती आत्मस्वरूपापासून मीला वेगळं करते. म्हणजे एकरूपत्व वृत्तीमुळं भंग पावतं असंही म्हणता येईल. वृत्ती जिथं उत्पन्न होते तिथं कोणताही शब्द असत नाही. वृत्तीवरती जीवाच्या संस्कारानुसार शब्द आरूढ झाले की मग त्याला विचार म्हणण्यात येतं. पहा, आपल्यावरती मराठी, हिंदी, इंग्रजी वगैरे भाषांचा संस्कार असेल तर त्याच भाषेमध्ये आपल्या मनात विचार येतात. पण आपल्याला माहीत नाही या भाषेत आपल्या मनात विचार येत नाहीत. याचं कारण जीवावर असलेले संस्कार, आपल्या मेंदूमध्ये असलेल्या त्या भाषेच्या स्मृती. त्या स्मृती वृत्तीशी मिळून विचार तयार होतो. ही जी वृत्ती आहे ती मुळात का उद्भवली? रज, तम, सत्व या गुणांमुळं वृत्ती उद्भवली. आता हे सगळं मायेतच येतं बरं का. म्हणजे वृत्ती निःशब्द असली तरी मायेतच आहे. विचार तर शब्दरूप आहेत, त्यामुळे ती तर मायाच आहे. आणि विचार कर्मांमध्ये बदलले तर तिथून पुढं ही सगळी मायाच आहे. किंबहुना विचार हे सुद्धा कर्मच आहे. अशा प्रकारे मायेचा विस्तार आत्मस्वरूपावरती झालेला आहे. जसं एखादं धुकं दाटून असावं तशी माया दाटून आहे. सूर्यप्रकाश पडला की धुकं ओसरून जातं आणि मग स्वच्छ झाडं, डोंगर आपल्याला दिसायला लागतात. मायेचं हे जे धुकं आहे या धुक्यामुळे वृत्ती त्या ठिकाणी आल्यासारखी वाटते. जसं सरोवराच्या स्थिर पाण्यावरती लाट आली, पण आली
तरी ते सरोवराचं पाणी आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही ना. स्थिर असो किंवा लाट आलेला असो, ते पाणीच आहे. तसं वृत्ती आली म्हणून आत्म्यामध्ये, परब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही. वृत्ती आल्यानंतर त्या वृत्तीत जर आपण वाहवत गेलो तर आपण ब्रह्मस्वरूपापासून म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपापासून दूर जात जात प्रवृत्तीमध्ये सरकतो आणि निवृत्तीमध्ये आत्मज्ञान आहे. समर्थ आपल्याला सांगतायत की जिथे एकरूपत्व घडतं तिथं ज्ञान होतं, पण ते वृत्तीरहित होतं. मगाशी आपण उदाहरण पाहिलं की कोण निरूपण ऐकतंय, तर आपल्याकडून मी निरूपण ऐकतोय असं उत्तर येतं. म्हणजे निरूपण ऐकलं जात आहे याचं ज्ञान तर आहेच, पण त्याचबरोबर तिथे मी पण आलेला आहे, जो वृत्तीमुळे आलेला आहे. त्या मीमुळं ज्ञानाला मीचा लेप लागतो. म्हणजे ऐकलं जातंय पण माझ्याकडून असा मीचा लेप त्या ज्ञानावरती आला. असंच जेव्हा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत घडतं तेव्हा ती तुर्या अवस्था असते, जिथं ज्ञानाला मीचा लेप असतो. म्हणजेच हे ज्ञान घडत आहे याचा साक्षी तिथं असतो तुर्येमध्ये. आता या साक्षीचा लय जेव्हा होतो, म्हणजेच वृत्तीचा लय जेव्हा होतो, तेव्हा काय घडणार? लाट सरोवरावरती चाली, मग सूक्ष्म असली काय किंवा मोठी असली काय, ती जर विरून सरोवरातच गेली तर तिथं केवळ सरोवराचं पाणीच राहिलं ना. तसं आत्तापर्यंत साधनेमध्ये वृत्ती होती खरी, मीची जाणीव होती, मला ज्ञान झालं ही पण जाणीव त्यामुळं होती, पण ती जर मुरून परब्रह्मामध्येच विलीन झाली तर तिथं ज्ञान होतं, मात्र ते वृत्तीरहित होतं. आता त्या ज्ञानाला कुणीही साक्षी नाही, कुणीही अनुभवणारा नाही, पाहणारा नाही. त्यामुळं हे वृत्तीरहित ज्ञान पूर्ण समाधानाची प्राप्ती करून देतं असं समर्थ आपल्याला सांगतायत. याचा अर्थ असा की अपूर्ण समाधान असणार आहे. मग ते कोणतं? तर जे वृत्तीसहित ज्ञान होतं तिथं अपूर्ण समाधान आहे. हाही विषय आपण समजून घेऊया, म्हणजे पूर्ण समाधान आपल्याला नेमकेपणानं कळेल. आत्ता निरूपण श्रवणाचं उदाहरण आपण पाहिलं. समजा आपण अन्न सेवन केलं, हे सुद्धा अपूर्ण समाधान आहे. काही दृश्य आपण पाहिलं, बरं वाटलं, ते सुद्धा अपूर्ण समाधानच आहे. चांगलं संगीत आपण ऐकलं किंवा गायलं तर तिथेही अपूर्ण समाधान आहे. या किंवा यासारख्या अनेक उदाहरणामध्ये काय साम्य असेल तर ते म्हणजे दृश्य. कुठल्याही दृश्यामध्ये आपण जेव्हा अडकतो तेव्हा दृश्याचा एक नियम आपल्यालाही लागू होतो. दृश्य द्वैताशिवाय अनुभवता येत नाही. म्हणजे दृश्याला अनुभवायला आपल्याला द्वैतात शिरावं लागतं किंवा आपण द्वैतात असल्याशिवाय दृश्याला अनुभवू शकत नाही. आणि द्वैताच्या ठिकाणी दोन गोष्टी असतात. येणारा अनुभव असतो आणि अनुभव घेणारा एक तिथे असतो. त्यामुळे अन्न सेवन केलं तर अन्नाचा अनुभव राहतो आणि त्या अनुभवाचा भोग घेणारा मी तिथं राहतो. चांगलं संगीत ऐकलं तर संगीताचा अनुभव राहतो आणि अनुभव घेणारा मी तिथं राहतो. या द्वैतामुळं तिथं पूर्ण समाधान मिळू शकत नाही. ते का मिळू शकत नाही? कारण इंद्रियांची क्षमता ठरलेली आहे. दृश्यच ते आहे आणि दृश्य इंद्रियांशिवाय आत येऊ शकत नाही. कानच नसतील श्रवण करायला तर श्रवण करू शकणार नाही. डोळे नसतील तर पाहू शकणार नाही. जीभ नसेल, पोट नसेल, अन्ननलिका नसेल तर आपण अन्न सेवन करू शकणार नाही. गरज उत्पन्न झालेली आहे वासनेमधून. अन्नाची असेल, पाहण्याची असेल किंवा ऐकण्याची असेल. ती गरज इंद्रियांच्या अनुभवाची नाही. इंद्रिये विषयामध्ये जातील, पण त्याच्या मागे न दिसणारी गरज आहे. जसं भात दिसेल, पोटामध्ये कळेल, पण भूक दिसणार नाही. पाहायची वासना दिसणार नाही, पण डोळ्यानं पाहिलं जाईल. ऐकण्याची वासना दिसणार नाही, पण कानांनी ऐकलं जाईल. म्हणजे विषयाचा, दृश्याचा उपभोग घेतला जाईल, पण तो इंद्रियांकडून. आता इंद्रियांना सीमा आहेच, तशी दृश्यालाही सीमा आहे. कोणतंही संगीत अखंड सुरू आहे असं घडू शकत नाही. कोणतंही दृश्य अखंड टिकलं आहे जसंच्या तसं
असंही घडू शकत नाही. तसंच प्रत्येक दृश्याच्या बाबतीत आहे. त्यामुळं दृश्य तसंच राहत नाही आणि दृश्याचा अनुभव घेणारा मीही तसाच राहत नाही. म्हणून पूर्ण समाधान मिळत नाही. हे जे पूर्ण समाधान इथं समर्थ सांगतायत, जे वृत्तीरहित ज्ञानानं मिळतं, तिथं द्वैतच असत नाही. अनुभव वेगळ्या रूपानं राहत नाही. त्यामुळं अनुभव घेणारा अनुभवामध्ये मिसळून जातो. त्रिपुटीचा लय होऊन जातो. नाम, नामी, नामधारक, ध्येय, ध्याता, ध्यान, द्रष्टा, दृश्य, दर्शन यांचा लय झाल्यानंतर तिथं पूर्ण समाधान प्राप्त होतं. नामधारकाचा लय जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत नामधारकाच्या सीमा तिथं असणार. द्रष्ट्याचा लय जोपर्यंत झाला नाही तोपर्यंत द्रष्ट्याच्या सीमा तिथपर्यंत असणार. असं वाटणार की ध्यान विसर्जित करावं. ते विसर्जित करावं कुणाला वाटतं? तो जर ध्येयामध्ये विलीनच झाला तर त्याचं ध्यान विसर्जित होणारच नाही. मग ती अवस्था आहे अखंड ध्यानाची. जर नाम घेणारा नामधारक जो आहे तो नामामध्ये विसर्जितच झाला तर तिथं अखंड नाम राहिलं. आपण असं समजतो की घरामध्ये 12 तास, 24 तास, 48 तास नामस्मरण करत आपण उभे राहिलो म्हणजे अखंड नाम आहे. अखंड नाम असं असत नाही. नाम घेणारा नामामध्ये विलीन झाला की तिथे अखंड नाम शिल्लक राहतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की अखंड नाम ही स्थिती आहे, अवस्था आहे. तसंच वृत्तीरहित ज्ञान ही पण एक अवस्थाच आहे. त्या अवस्थेमध्ये साधक गेल्यानंतर तिथं द्वैत असत नाही, वेगळेपणा असत नाही. त्यामुळं जे एक रूप झालं त्याचं समाधान प्राप्त होतं. आता नाम, नामी, नामधारक यांचा लय झाला तर तो कुठं होणार? आत्मस्वरूपामध्ये होणार. ध्येय, ध्याता, ध्यान याचा लय कुठं होणार? आत्मस्वरूपामध्येच होणार. म्हणजे त्रिपुटी लय पावून केवळ आत्मस्वरूप शिल्लक राहत असेल तर आत्मस्वरूपाचंच समाधान तिथं शिल्लक राहतं. आणि आत्मस्वरूप तर स्वयंपूर्ण आहे. म्हणून वृत्तीरहित जे ज्ञान त्याची पूर्ण समाधान अशी स्थिती होते. इथल्या समाधानाला कदापि भंग नाही. कारण भंग पावण्यासाठी ते समाधान कशावरती अवलंबूनच नाही. भूक संपल्यानंतर अन्नाचं समाधान भंग पावतं. डोळे थकल्यानंतर दृश्याचं समाधान भंग पावतं. मेंदूला शीण आल्यानंतर चांगलं संगीत ऐकण्याचंही समाधान भंग पावतं. असं हे समाधान नाही. जो पूर्णच आहे त्या आत्म्याचं हे पूर्ण समाधान आहे. त्यामुळं मग तिथं समर्थ म्हणतात, जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे. माया आपल्याला देहाचं अनुसंधान देते तर परब्रह्माचं अनुसंधान आपल्याला मी ब्रह्म आहे या वृत्तीत अडकवतं. या दोन्ही गोष्टी पूर्ण समाधानापाशी किंवा उन्मनीपाशी, वृत्तीरहित ज्ञानापाशी राहत नाहीत. पूर्ण झालेला साधक असा आत्मस्थ होऊन राहतो, सच्चिदानंद स्वरूप होऊन राहतो. श्री महाराजांच्या जय जयकारात किंवा अनेक संतांच्या जय जयकारात यासाठीच सच्चिदानंद सद्गुरू असा शब्द वापरला जातो. ही जी अवस्था आहे ती अवस्था येणं म्हणजे द्वैत कल्पना निरसन होणं. म्हणून पहा, महाराजांच्या तोंडात काही वाक्य असायची, माझ्याजवळ अखंड नाम आहे, माझ्याजवळ अखंड समाधान आहे, माझ्याजवळ शांती आहे. याच गोष्टी देण्यासाठी मी बसलो आहे असं महाराज म्हणायचे. ते घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या असा आग्रह धरायचे. म्हणजेच या अवस्थेपर्यंत नेण्यासाठी सद्गुरू बसलेले असतात. त्यासाठी त्यांच्याकडे जायचं असतं. आता ही अवस्था म्हणजे बाजारात मिळणारी वस्तू आहे का? मुळीच नाही. ही अवस्था साधनेनं गाठावी लागते. म्हणून ते साधन शिकण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं की कशा पद्धतीनं साधनेत स्थिर व्हायचं, नामामध्ये, ध्यानामध्ये मुरून जायचं, स्वतःला विसरायचं, जेणेकरून आपल्याला वृत्तीरहित ज्ञानाचा अनुभव येईल. आपल्याला म्हणजे वेगळेपणानं नाही बरं का, आपण तेच होऊन जाऊ हे घडण्यासाठी सद्गुरूंकडे जायचं असतं. एवढं सांगून झाल्यानंतर समर्थ पुढे म्हणतात, माया ब्रह्म ऐसा हेत
मने कल्पिला संकेत, ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी. वृत्तीरहित ज्ञानाचाच विषय समर्थांनी थोडा आणखी समजावून सांगितलाय. माया आणि ब्रह्म या दोन्ही गोष्टी मनाच्या कल्पनेतच येतात असं समर्थ म्हणतात. आता मनाच्या कल्पनेत येतात म्हणजे मनानं काहीतरी कल्पना केली आहे या दृष्टीनं या ओवीकडं पाहायचं नाही. मनाच्या कल्पनेत येतात याचाच अर्थ त्या वृत्तीमध्ये येतात. मायेत जेव्हा आपण आहे म्हणजे कुठल्याही अनुभवात जेव्हा आपण आहे तेव्हा पहा आपलं मन तिथं आहे. आणि समजा ब्रह्माचा अनुभव आला तरी तो अनुभव आला म्हणजे मन तिथं आहेच, म्हणजे ब्रह्माचा अनुभवही मायेतच आला. एकूण काय, दोन्हीही गोष्टींबद्दल आपलं मनच तिथं संकल्प विकल्प करतं. मायेमध्ये अडकणं किंवा ब्रह्मानुभूतीमध्ये अडकणं या दोन्ही गोष्टी अडकण्यातच आल्या नाहीत का? श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा, आपण प्रेमाच्या गोष्टी बोलण्यात गुंतलो काय किंवा भांडणात गुंतलो काय, गाडी चुकणारच आहे. तसं माया आणि ब्रह्माच्या बाबतीत आहे. दोन्हीही अनुभव मनाच्या पातळीवरतीच येतात. यापुढे समर्थ आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतात. ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी. जे ज्ञानी आहेत ते हे ओळखून असतात की हे ब्रह्म जे आहे म्हणजे आत्मस्वरूप जे आहे ते कल्पनेशिवाय आहे. म्हणजे आपल्याला वेगळेपणानं ते अनुभवाला येणार नाही. हे जो ज्ञानी आहे तो विवेकानं ओळखून असतो. म्हणजेच साधनेमध्ये तो कुठेही वेगळेपणामध्ये अडकत नाही, अनुभूतीमध्ये अडकत नाही. अखंड सारासार विचार जवळ ठेवतो. जिथे जिथे वृत्ती आहे तिथे तिथे लक्ष जर असेल, तितकी अंतर्मुखता जर असेल तरच ही स्थिती गाठता येईल. अर्थातच जाणती ज्ञानी या शब्दातच सगळं आलं. सर्वसामान्यांना हे कळणार नाही. जो ज्ञानाच्या अवस्थेमध्ये आहे तोच हे ओळखेल की ब्रह्म कल्पनेरहित आहे. म्हणजे याचा अर्थ आणखी एक असा झाला की ब्रह्म कल्पनेरहित आहे म्हणून ब्रह्माची कल्पना करता येणार नाही. कुठल्याही प्रकारे कल्पना न करणं या अवस्थेमध्ये जावं लागेल. म्हणजेच मनाच्या पलीकडे गेल्याशिवाय ब्रह्मस्थिती येऊ शकत नाही. कल्पनेरहित असलेल्या गोष्टीबद्दल बोलता कसं येईल, लिहिता कसं येईल, वाचता कसं येईल, आणि अमुक गोष्ट कल्पनेच्या बाहेर आहे या कल्पनेनं ती कशी मिळवता येईल. म्हणजे अर्थ स्पष्ट झाला की कल्पना जिथं उदय पावते ते मनच लयाला गेलं पाहिजे. म्हणून समर्थ लगेच पुढं म्हणतात, जे मनबुद्धी आगोचर, जे कल्पनेहून पर, ते अनुभविता साचार द्वैत कैचे. जर मन बुद्धी याच्या पलीकडे साधक गेला, त्या आत्मस्थितीमध्येच गेला, तर मग तिथं द्वैत कसं असेल असं समर्थ सांगतात. इथं समर्थ आपल्याला आपल्या मनाच्या कल्पनेच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास सांगतायत. हे ध्यानात घ्यायला पाहिजे. जरी ते ओवीमध्ये असं म्हणाले की ब्रह्म कल्पनेरहित जाणती ज्ञानी, तरी आपण असा समज करून घेऊ नये की हे ज्ञानी लोकांचं काम आपलं नव्हे. समर्थ अवस्था सांगतायत. आपण आदर्शालाच पाहतो ना. फोटो आपण श्री महाराजांचा ठेवतो, एखाद्या साधकाचा ठेवत नाही. मग फोटो कशासाठी ठेवतो? श्री महाराजांच्या अवस्थेमध्येच आपल्याला शिरायचं आहे. म्हणजेच श्री महाराजांमध्ये सामावून जायचं आहे म्हणून त्यांचा फोटो ठेवलेला आहे, नुसता पूजायला नाही. त्यांनी सांगितलेल्या वाटेवरून आपल्याला जायचं आहे. नियमित साधना सांभाळायची आहे, श्रवण सांभाळायचं आहे, चिंतन मनन सांभाळायचं आहे. हे सगळं त्या फोटोमध्ये सामावलेलं आहे म्हणून तो फोटो लावलेला आहे. त्याच प्रकारे ब्रह्म कसं कल्पनेरहित आहे, कसं मनबुद्धीला अगोचर आहे, कल्पनेच्या पलीकडं आहे, जो ज्ञानी आहे तोच कसा त्या अवस्थेत असतो, तिथं ज्ञान आणि अज्ञान कसं नाही, हे समर्थांनी सांगितलंय. का सांगितलं? कारण द्वैत कल्पना निरसन व्हावं म्हणून सांगितलं. म्हणजे या अवस्थेपर्यंत जाण्याच्या अभ्यासात आपण राहिलं पाहिजे. साधनेला बसून जी जी वृत्ती येईल ती बाजूला करण्याचा अभ्यास केला पाहिजे, तर वृत्तीरहित ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू. जो जो विचार समोर येईल त्याला बाजूला करता आलं पाहिजे. करता आलं नाही
तर निदान विचारांचं साक्षी होऊन स्तब्ध राहता आलं पाहिजे. तसा अभ्यास केला पाहिजे. आपल्या मनबुद्धी अगोचर ब्रह्म आहे, कल्पनेच्या पलीकडे आहे, या ओव्या हा अभ्यास सुचवतात की कल्पनेच्या पलीकडे जायला शिका. समजा एखादं कर्म सुरू केलं तर तिथं मन आणि बुद्धी लागते. मनामध्ये विचार करतो आपण की गोंदवल्याला जाऊ, निर्णय घेतो बुद्धीमध्ये की जाऊच, आणि मग गोंदवल्याला जाऊन पोहोचतो. आता पोहोचल्यानंतर श्री महाराजांच्या समोर बसल्यानंतर मनाचा आणि बुद्धीचा उपयोग नाही. मग तिथे नामामध्ये एकतानता राखायला शिकली पाहिजे. असंच प्रत्येक कर्मामध्ये पाहिजे. मग आपण देहानं गोंदवल्यात असलो काय, किंवा ऑफिसमध्ये असलो काय, किंवा घरी असलो काय, मित्रांबरोबर असलो काय, जेव्हा वापर केला बुद्धीचा तेव्हा केला, पण वापर झाल्यानंतर आता नामात राहता आलं पाहिजे, आता अनुसंधानात राहता आलं पाहिजे. हा नेहमी होत जाणारा अभ्यास जर असेल तर आपल्याला कल्पनेच्या पलीकडे जाता येईल. जसं एकदम व्यायाम करायला लागल्यानंतर 1000 जोर मारता येणार नाहीत. एकदम आपण देशाच्या बाजूनं क्रिकेटची मॅच खेळायला गेलो तर कोणी आपल्याला घेणार नाही. तसं एकदम मनाचा लय कसा होणार? कुठेतरी नियमिततेनं अभ्यास करणं आवश्यक आहे. त्या अभ्यासाची दिशा समर्थ आपल्याला सांगतात की वृत्तींचा त्याग करा, म्हणून वृत्तीरहित ज्ञानाबद्दल बोलले. अनुसंधान ठेवा, पण कशाचं? आत्मस्वरूपाचं, स्वतःला विसरून, म्हणून ते जेथे तुटे अनुसंधान माया ब्रह्मीचे असं म्हणाले. जो ज्ञानी आहे तो ब्रह्मकल्पनेरहित आहे हे जाणून असतो असं ते म्हणतात. त्यावेळी त्यांना हे सुचवायचं आहे की आपणही असा विवेक करणं गरजेचं आहे की कुठल्या अनुभवात अडकायचं नाही, कोणत्या विचारांमध्ये अडकायचं नाही. आत वळून जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण अखंड कोणत्या न कोणत्या विचारात असतो. ज्या गोष्टींशी आपला संबंधही नाही त्याही गोष्टींच्या विचारात आपण असतो. एकतर भूतकाळ, नाहीतर भविष्यकाळ, वर्तमान काळातली सुद्धा एखादी अशी गोष्ट ज्याच्याशी आपला संबंधच नाही. म्हणजे आपण अनावश्यक गोष्टींमध्ये विचारांनी अडकून राहतो. मग कल्पनेच्या पलीकडे जायला जमणार कसं? अखंड जर विचारांमध्ये वावरण्याची सवय असेल तर साधनेला बसल्यानंतर मन एकदम शांत होणार कसं? म्हणजेच अभ्यास आवश्यक आहे. मग कर्म कोणतंही सुरू असलं तरी मन, बुद्धी, चित्त यांना बाजूला ठेवून आपण आत्मस्वरूप आहोत, भगवंताचे आहोत, श्री महाराजांचे आहोत याचं अनुसंधान टिकवलं पाहिजे. जर थेटपणे असं टिकवता येत नसेल तर भगवंताच्या नामाला तरी धरलं पाहिजे, जाणीवपूर्वक धरलं पाहिजे. तर आपल्याला समर्थ जे सांगतायत त्या अवस्थेमध्ये जाता येईल. तर द्वैत कल्पना निरसन घडेल. पहा, समर्थ पुन्हा तेच म्हणतात की जे मनबुद्धी अगोचर, जे कल्पनेहून पर, काय तर आपला आत्मस्वरूप. पण लगेच पुढं म्हणतात ते अनुभविता साचार द्वैत कैचे. ते अनुभवल्याशिवाय द्वैत राहत नाही हे लक्षात येणार नाही. तिथं द्वैत नाही हे तर सांगितलं आहेच, पण तसा अनुभव नको का घ्यायला? जसं मागे निरूपणांमध्ये आपण अनेकदा पाहिलंय पहा की आपण आपल्या मनाशिवाय, देहाच्या जाणीवेशिवाय असू शकतो हेच आधी आपल्याला माहीत असत नाही. ते साधनेमध्ये लक्षात येतं की देहाची जाणीव नव्हती, मन शून्य झालेलं होतं, पण आपण शांत रूपानं होतो. झोप नव्हती, पण आपण अगदी जागे होतो, कुठल्याही विकल्पांशिवाय, संकल्पांशिवाय, कोणत्याही विचारांशिवाय. आता हा अनुभव आला तरच कळेल ना की तिथं खरी शांती आहे. तसंच जीव आणि ब्रह्माच्या ऐक्यतेबद्दल आहे. तिथं मनबुद्धीचा संबंध येणार नाही जिथं आत्मा आहे, पण जो अनुभवात शिरेल त्यालाच हे कळेल असं समर्थ सांगतात. यापुढेही समर्थांनी या विषयाचा आणखीन विस्तार केलेला आहे. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.